Beyond tragedy, दुर्घटनेच्या पलीकडे the universal need for repentance. पश्चातापाची वैश्विक गरज. First point, पहिला मुद्दा, why do bad things happen to good people? चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात? The story in Luke 13:1-5, लूक 13:1-5 मधली ही जी कथा आहे, it highlights a very important truth, त्याच्यामध्ये एका अतिशय महत्त्वाच्या सत्यावर हायलाइट केला आहे, that tragedy and suffering are not always direct consequences of personal sin. की दुर्घटना आणि त्रास नेहमी एखाद्या माणसाने पाप केलेलं असतं म्हणून त्या पापापायी झालेल्या गोष्टी नाहीयेत. Bad things, if they happen to good people, does not mean they are sinners. तर वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात जर घडल्या तर आपण असा तर्क लावू नये की हे महापापी आहेत म्हणून असं झालंय. We are living in a fallen world. आपण जगतोच आहे पडलेल्या पतन पावलेल्या जगात. Anything can happen to anybody anytime. कोणाचं कधीही काही होऊ शकतं एवढं भ्रष्ट हे जग आहे. And no one is immune to it. आणि कोणालाही ती प्रतिकारक शक्ती नाहीये. Say, God loves all. देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. But पण Satan doesn't love all. सैतानाचं सगळ्यांवर प्रेम नाहीये. God uses tragedy to call us to repentance. देव दुर्घटनांना वापरतो आपल्याला पश्चातापाकडे आणायला. Next point, पुढे, your heart is more important than your ritual. तुझं हृदय, तू त्या प्रथा करतो ना, तू ते विधी करतो ना, त्याच्यापेक्षा तुझं हृदय महत्वाचं आहे. Everybody does a duty. ड्युटी सगळेच करतात हो. But when you walk the second mile, it is दुसरं the मैल. heart that is involved in it. दुसरं मैल जर तू चालला ना तर समजायचं बंदे में दम है, तो हृदयाने करतोय. So religious acts without a heart connection to God are meaningless. तर धार्मिक विधी सुद्धा जर हृदयापासून देवाशी आपलं नातं नसेल तर करून काही फायदा नाहीये. माइट एज वेल डोंट डू. Next point, पुढे, bad things happen in a fallen world. वाईट गोष्टी पडलेल्या पतन पावलेल्या जगात घडतातच. We live in a world that is infected with sin, आपण अशा जगात जगतोय जे पापाने माखलंय, where accidents and injustice occur. जिथं अपघात आणि अन्याय होतच राहतो. Even the good people are not spared चांगले लोक पण त्यातनं सुटत नाहीत because of the broken creation. कारण तुटलेली निर्मिती आहे सगळी. And so Jesus said तर येशू म्हणाले in John 16:33, योहान 16:33, I have told you these things so that in me you may have peace. In this world you will have trouble, but take heart, I have overcome the world. योहान 16:33 मध्ये प्रभू म्हणाले बघा, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. So as we dedicate our life to serving God, तर जसं आपण आपलं जीवन देवाची सेवा करायला समर्पित करतो, we may be facing persecution and hardship. छळ संकट आपल्याला येत असतील And our suffering does not mean that God has abandoned us. आणि आपल्याला त्रास होतो याचा अर्थ असं नाही की देवाने आपल्याला सोडलंय. Rather, it becomes a testimony of faith in a broken world. तर तुटलेल्या जगामध्ये आपली ती एक विश्वासाची साक्ष बनते. Amen. आमेन. Next point, पुढचा मुद्दा, God desires a transformed heart. देवाला बदललेलं हृदय पाहिजे. Say, परिवर्तन झालेलं हृदय द्या. when you draw closer to God, the suffering, if it has to go, it will go. तू देवाच्या जवळ God will आला, take care. तू देवाच्या जवळ आला ना की ते त्रास जर जायचे असतील तर जातील, देव सांभाळेल. Amen. आमेन. But if you only try to avoid suffering, पण तू जर फक्त त्रास टाळत राहिला की मला त्रास नको व्हायला बाबा, मला त्रास नको व्हायला बाबा, and because of that, I will not even preach the gospel. आणि त्याच्यामुळे मी सुवार्ता पण I सांगणार will not come to नाही. church. मी नाही येणार बाबा I will not चर्चला. say praise the Lord. मला नाही चर्चला यायचं बाबा, मला नाही प्रेज द लॉर्ड कोणाला म्हणायचं, मी प्रीचिंग बिचिंग नाही करणार बाबा, मला नको बाबा त्रास. He who tries to save his life will lose it. स्वतःचा जीव जो असा वाचवायला बघेल त्याचा जीव जाईल. He who loses his life for Christ's sake will save it. ख्रिस्ता खातर जो जीव धोक्यात घालेल त्याला जीव मिळेल. So tragedies in life remind us this life is uncertain. तर आयुष्यातल्या दुर्घटना आपल्याला आठवण करून देतात हे आयुष्य अनिश्चित आहे, कशाची काही खात्री नाही. If you come to church with a broken heart, you will be covered by God. तुम्ही तुटलेल्या हृदयाने चर्चला आलात ना तर देव तुम्हाला सुरक्षित ठेवेल. If you come with a proud heart, घमेंडी हृदयाने जर चर्चला आलात ना, God cannot be your security. देव तुझं संरक्षण बनू शकत नाही. कदाचित मंदिराच्या आत तुझ्यावर भिंत पडून तू मरशील. Anything can Can happen. be.
एनिथिंग कॅन हॅपन. घमेंडी हृदयापायी होऊ शकतं. So how can we turn these tragedies into transformation? तर या दुर्घटना परिवर्तनात कशा बदलायच्या? Repent and seek God every day. पश्चाताप कर, रोज देवाला शोध, डोळे भिजू दे थोडे. And use life's challenges as reminders to turn to Him. आणि आयुष्यात आलेल्या आव्हानांना देवाकडे वळण्यासाठी वापर. And so since life is uncertain, आणि आयुष्य असं अनिश्चित असल्यामुळे always be spiritually strong. नेहमी आत्मिक रीतीनं बलवान राहा. Always trust God's sovereignty. नेहमी देवाच्या साम्राज्यावर विश्वास ठेवा. राज ना तेरा है ना मेरा, राज खाली उसका है. Amen. And understand that God's purposes are higher than our आणि purposes. समजून घ्या एकदाच आणि कायमचं की देवाचे संकल्प तुमच्या स्मार्ट संकल्पांपेक्षा फार मोठे आहेत. Take the second point now. दुसरा मुद्दा घ्या. Why good things happen to bad people? वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात? Good things happen to bad people not because they deserve it, वाईट लोक तेवढ्या लायकीची आहेत म्हणून त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतायत असं नाहीये. but because of God's grace, mercy, and their repentance. देव प्रेमळ आहे, देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे आणि त्यांनीही पश्चाताप केलेला आहे म्हणून वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतात. God's mercy triumphs over judgment. देवाची दया न्यायावर विजय घेते. When? कधी? When people repent ज्या लोक sincerely. पश्चाताप करतात प्रामाणिकतेनं. Amen. आमेन. Always have this heart of repentance. नेहमी पश्चातापाचं हृदय ठेवा. We are none of us here is perfect. आपल्यातला कोणी परिपूर्ण नाहीये. ऐट मिरवून काही चालणार नाही. So good things happen to bad people for three things. तर वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी 3 कारणाने होतात. Prayer, प्रार्थना, humility, नम्रता, repentance. पश्चाताप. So good things happen to bad people because God desires their salvation and transformation. वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून जातात कारण देवाला त्यांच्या जीवनात बदल बघायचा असतो. देवाला त्यांचं तारण हवं असतं. Jesus could have revealed the specific sins of the Galileans. येशू ख्रिस्त त्या गालिलकरांचं विशिष्ट पाप सांगू शकत होते, ते जे 18 मेले त्यांचं. Why didn't Jesus specifically say about their sins? येशूनी का नाही सांगितलं त्यांना की या 18नी काय पाप केली? First. सांगतोय. 1, Jesus came to cover sin, not to expose it. येशू पाप झाकायला आलेत, उघडायला नाही. Jesus' mission was one of grace, love, and redemption. येशूंचं काम कृपेचं, प्रेमाचं आणि उद्धाराचं काम होतं, पाप उघडायचं नाही. Second, 2, Jesus' response was about grace and truth. येशूंचा प्रतिसाद कृपेचा आणि सत्याचा होता. Third, 3, Jesus wanted to turn the focus to the heart. येशूंना लक्ष हृदयाकडे वळवायचं See, होतं. fourth and last point. चौथा आणि शेवटचा मुद्दा. How Jesus' response shows his love. येशूंनी काय प्रतिसाद दिला त्यावरून येशूंचं प्रेम कळतं. First, 1, Jesus covered sin in love. येशूंनी प्रेमाने पाप झाकलं. Where there is love, that house will be established. जिथं प्रेम आहे ते घर सेटल होतच. Why? का? Because कारण under the banner of love there is forgiveness. प्रेमाच्या झेंड्याखाली दया आहे. Under the banner of love there is repentance. प्रेमाच्या झेंड्याखाली पश्चाताप आहे. Repentance will save you from your spiritual destruction. तुझा पश्चाताप तुला तुझ्या आत्मिक नाशातून वाचवेल. Amen. आमेन. Because all have sinned and fallen short of the glory of कारण God. सगळे पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला कमी पडलेत. Second, 2, judgment belongs to God. न्याय देवाच्या मालकीचा आहे, तुझा नाही. Life is fragile. आयुष्य नाजूक आहे. And that's why repentance is urgent. आयुष्य नाजूक आहे, कधी तुटू शकतं, म्हणून पश्चाताप तात्कालिक गरजेचा आहे. Tragedy serves as a reminder दुर्घटना आपल्याला आठवण करून देते that life is unpredictable. जीवनाचं काही सांगत नाही बेटा. And so repentance should not be delayed. तर पश्चाताप पोस्टपोन करू नका. कल देखेंगे फिर देखेंगे नाही, आज अभी कर दो. Every time you know you made a mistake, repent. ज्या दर वेळेला तुला कळतं आपापलं प्रत्येकाला कळतं बेटा. तर ज्या दर वेळेला तुला कळतं की माझ्याकडनं पाप झालंय, लगेच पश्चाताप कर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.